इयत्ता 9वी विषय भूगोल धडा 6 सागर जलाचे गुणधर्म स्वाध्याय। प्रश्न 1 खालील वैशिष्ट्यांवरून त्या प्रदेशातील सागर जल क्षारता ओळखा व योग्य त्या चौकटीत बरोबर खूण करा। अ तिरपी सूर्यकिरणे, वितळणारे बर्फ, क्षारता कमी। आ अधिक काळ ढगाळलेले आकाश, वर्षभर पर्जन्य, क्षारता मध्यम। ई बहुतेक दिवस निरभ्र आकाश, लंबरूप सूर्यकिरणे, क्षारता जास्त। ई गोड्या पाण्याचा पुरवठा कमी, सभोवती वाळवंटी प्रदेश, क्षारता जास्त। उ तापमान कमी, नदी जलाचा मुबलक पुरवठा, क्षारता कमी। उ खंडांतर्गत स्थान, सभोवती वाळवंट, कमी पर्जन्य, क्षारता जास्त। प्रश्न 2 कारणे लिहा। अ बाल्टिक या भूवेष्टीत समुद्राची क्षारता कमी आढळते। उत्तर कारण बाल्टिक समुद्र हा उत्तर अटलांटिक महासागराचा भाग असून तो युरोपच्या उत्तरेस समशीतोष्ण कटिबंधात आहे। तसे पाहिले तर भूवेष्टीत समुद्राची क्षारता जास्त असते, पण बाल्टिक समुद्रावर अटलांटिक महासागरातील प्रवाहांचा फारसा प्रभाव पडत नाही। कमी तापमान, कमी बाष्पीभवन आणि वितळणाऱ्या बर्फापासून होणारा गोड्या पाण्याचा पुरवठा या सर्व कारणांमुळे बाल्टिक समुद्र भूवेष्टीत असूनही त्याची क्षारता कमी आहे। आ तांबड्या समुद्राच्या दक्षिणेस कमी तर उत्तरेस जास्त क्षारता आढळते। उत्तर कारण ईशान्य आफ्रिका आणि अरेबियाचे द्वीपकल्प यांमध्ये असलेला तांबडा समुद्र हा एक अत्यंत चिंचोळा लांब समुद्र आहे। या समुद्राचे दक्षिण टोक हिंदी महासागरात असून उत्तरेकडील भाग हा भूवेष्टीत आहे। त्यामुळे हिंदी महासागरातील सागर प्रवाहांचा प्रत्यक्ष प्रभाव तांबड्या समुद्राच्या दक्षिणेस पडतो आणि त्या प्रवाहांमुळेच येथील क्षारतेचे संतुलन झाल्याने परिणामी क्षारता कमी आढळते। उत्तरेकडील भाग मात्र सहारा वाळवंटाच्या आणि अरेबियाच्या वाळवंटाच्या जवळ असल्याने जास्त तापमान, जास्त बाष्पीभवन होते आणि त्यामुळे तेथील क्षारता जास्त आढळते। ई समान अक्षवृत्तावरील महासागरात क्षारता सारखीच आढळत नाही। उत्तर कारण सागर जलाची क्षारता ही अक्षवृत्तापेक्षा तापमान, गोड्या पाण्याचा पुरवठा आणि सागराची खोली किंवा बंदिस्त स्वरूप या घटकांवर अवलंबून असते। त्यामुळे महासागर समान अक्षवृत्तावर असेल तरी त्यांची क्षारता एक समान आढळत नाही। उदाहरण हिंदी महासागर आणि अटलांटिक महासागरात समान अक्षवृत्तांवर क्षारता सारखीच आढळत नाही। ई वाढत्या खोलीनुसार सागरी जलाचे तापमान विशिष्ट खोलीपर्यंत कमी होत जाते। उत्तर कारण सागरपृष्ठावरून बहुतांश सूर्यकिरणे परावर्तित होतात, तर काही प्रमाणात सूर्यकिरणे सागर जलाच्या ठराविक खोलीपर्यंत पाण्यात शिरकाव करू शकतात। परिणामी वाढत्या खोलीनुसार सूर्याच्या उष्णतेची तीव्रता कमी होत जाते। त्यामुळे वाढत्या खोलीनुसार सागर जलाचे तापमान विशिष्ट खोलीपर्यंत कमी होत जाते। उ भारताच्या पूर्व किनाऱ्यापेक्षा पश्चिम किनाऱ्यावर जास्त मिठागरे आढळतात। उत्तर कारण भारताच्या पश्चिमेस अरबी समुद्र असून पूर्वेकडे बंगालचा उपसागर आहे। अरबी समुद्राचा बहुतांश भाग हा उष्णकटिबंधात आहे। वर्षातील बहुतांश दिवस या समुद्रावर स्वच्छ सूर्यप्रकाश आणि जास्त तापमान आढळते। त्यामुळे बाष्पीभवनाचा वेगही जास्त आहे। भारतातील केवळ नर्मदा व तापी या दोनच नद्या अरबी समुद्रास गोड्या पाण्याचा पुरवठा करतात, जो तुलनेने कमी आहे। या सर्व कारणांमुळे
अरबी समुद्राची क्षारता 36% फक्त इतकी आहे। या तुलनेत बंगालचा उपसागरही जरी उष्णकटिबंधात असला तरी तो 3 बाजूंनी जमिनीने वेढला आहे। या उपसागरावरील आकाश वर्षातील बहुतांश दिवस ढगाळ असते। या उपसागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांची संख्या ही अरबी समुद्रावरील चक्रीवादळांपेक्षा जास्त आहे। त्याशिवाय भारताच्या सर्व प्रमुख नद्या गंगा, महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी, बांगलादेशची प्रमुख नदी मेघना या नद्या बंगालच्या उपसागरास गोड्या पाण्याचा खूप मोठ्या प्रमाणावर पुरवठा करतात। या सर्व कारणांमुळे बंगालच्या उपसागराची क्षारता 32% फक्त म्हणजे अरबी समुद्रापेक्षा 4% फक्त याने कमी आहे। मिठागरांना पोषक अशी परिस्थिती, जास्त क्षारता व उष्णता भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असल्याने पूर्व किनाऱ्यापेक्षा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर मिठागरे जास्त आहेत। मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यांमध्ये सागरजलाच्या क्षारतेत वाढ झालेली दिसते। उत्तर 25° ते 35° अक्षवृत्त्या दरम्यानचा प्रदेश म्हणजे अक्षवृत्तीय पट्टा होय। या पट्ट्यांत पर्जन्यमानाचे प्रमाण कमी असते, तसेच नद्यांद्वारे होणारा गोड्या पाण्याचा पुरवठाही कमी असतो। जगातील प्रमुख वाळवंटी प्रदेशही याच पट्ट्यात असल्याने त्याच्या आसपासच्या समुद्रात बाष्पीभवनाची गती जास्त असते। या सर्व कारणामुळे मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यामध्ये सागरजलाच्या क्षारतेत वाढ झालेली दिसते। प्रश्न 3, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। सागरजल क्षारतेच्या भिन्नतेवर परिणाम करणारे घटक कोणते? उत्तर विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत तापमानातील अक्षवृत्तीय बदल, बाष्पीभवनाचे कमी अधिक प्रमाण, सागराला मिळणाऱ्या नद्याद्वारे होणारा गोड्या पाण्याचा पुरवठा आणि समुद्राचे खुले किंवा भूवेष्टित स्वरूप हे सागरजल क्षारतेच्या भिन्नतेवर परिणाम करणारे घटक आहेत। कर्कवृत्त व मकरवृत्तावरील क्षारता वितरण स्पष्ट करा। उत्तर कर्कवृत्ताच्या आसपास सागरजलाची क्षारता 36% इतकी आहे। जास्त तापमान, बाष्पीभवनाचा जास्त वेग आणि समुद्रांचे भूवेष्टित स्वरूप यांमुळे सागरी प्रवाहास असणारे अडथळे या कारणांमुळे इथे क्षारता मकरवृत्तापेक्षा जास्त आढळते। या तुलनेत मकरवृत्ताजवळ सुमारे 35% इतकी क्षारता दिसून येते। मकरवृत्ताजवळ कर्कवृत्ताच्या तुलनेत जमिनीचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे अटलांटिक, हिंदी व पॅसिफिक महासागरातील सागर प्रवाहांमुळे क्षारतेचे नियंत्रण होते। सागरजलाच्या तापमान भिन्नतेवर परिणाम करणारे घटक कोणते ते लिहा। उत्तर सागरजलाच्या पृष्ठीय तापमानावर सागराचे अक्षवृत्तीय स्थान, सागरी प्रवाह, चक्रीवादळे, पर्जन्यमान, सागरी लाटा, सागरजल क्षारता, प्रदूषण, अभिसरण प्रवाह, ऋतू हे घटक परिणाम करतात। सागरपृष्ठावरून सूर्यकिरणांचे परिवर्तन आणि एका ठराविक खोलीपर्यंत पोहोचू शकणारे कमी तीव्रतेचे सूर्यकिरण हे घटक देखील सागरजलाच्या तापमान भिन्नतेवर परिणाम करतात। खोलीनुसार सागरजलाच्या तापमानात होणारा बदल स्पष्ट करा। उत्तर सागरजलाच्या पृष्ठीय तापमानाच्या तुलनेत खोलीनुसार होणारा बदल वैशिष्ट्यपूर्ण आहे। समुद्र सपाटीपासून खोल जावे तसतसे तापमान कमी होते, मात्र तापमान कमी होण्याचे प्रमाण सर्वत्र सारखे नसते। खोलीनुसार तापमान पडणारा फरक हा विषुववृत्ताजवळ सर्वाधिक असतो। विषुववृत्ताजवळ सागरजलाचे पृष्ठीय तापमान 18° असते। मध्य अक्षवृत्तावर 14° ते 4° इतके असते। ध्रुवीय प्रदेशात मात्र पृष्ठीय आणि खोलवर तापमान सर्वत्र 4° असते। सागरपृष्ठावरून बहुतांश सूर्यकिरणे परावर्तित होतात, तर काही प्रमाणात सूर्यकिरणे सागराच्या ठराविक खोलीपर्यंत पाण्यात शिरकाव करू शकतात। त्यामुळे
2000 मीटर खोलीनंतर सागर जलाचे तापमान सर्वत्र सारखे आढळते. ध्रुवीय प्रदेशापासून विषुववृत्तीय प्रदेशापर्यंत ते सर्वत्र सुमारे 4 अंश सेल्सिअस असते. खोलीनुसार सागर जलाचे तापमान सुमारे 4 अंश सेल्सिअस पर्यंतच कमी होते. उ. क्षारतेवर परिणाम करणारे घटक लिहा. उत्तर: तापमान आणि बाष्पीभवनाचा वेग, सागराला मिळणाऱ्या नद्यांद्वारे होणारा गोड्या पाण्याचा पुरवठा आणि समुद्राचे खुले किंवा भूवेष्टित स्वरूप हे घटक सागर जलाच्या क्षारतेवर परिणाम करतात. तापमान जास्त असल्यास बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो, त्यामुळे क्षारता वाढते. उदाहरण: उष्णकटिबंधीय सागरांची क्षारता. याउलट समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशात सूर्यकिरणे तिरपे पडतात, तापमान कमी असते, त्यामुळे बाष्पीभवन कमी होते, म्हणून क्षारता कमी असते. सागराला मिळणाऱ्या नद्या. उदाहरण: बंगालचा उपसागर आणि वितळणारे बर्फ. उदाहरण: अटलांटिक महासागर येथे गोड्या पाण्याचा पुरवठा झाल्याने क्षारता कमी असते. खुल्या समुद्रात सागर प्रवाहांमुळे क्षारतेचे नियंत्रण होते. याउलट भूवेष्टित सागरात सागर प्रवाहांत अडथळे आल्यामुळे क्षारता वाढते. उदाहरण: भूमध्य समुद्र. प्रश्न 4. पुढील गोष्टींवर तापमानाचा काय परिणाम होतो ते स्पष्ट करा. अ. सागरी जलाची घनता. उत्तर: सागर जलाचे तापमान कमी झाल्यास पाण्याची घनता वाढते. म्हणजे थंड पाण्याची घनता जास्त तर उष्ण पाण्याची घनता कमी असते. याचाच अर्थ विषुववृत्ताजवळ सागर जलाची भूपृष्ठीय घनता ही कमी तर ध्रुवीय प्रदेशात जास्त असते. मात्र एका विशिष्ट खोलीनंतर सागर जलाचे तापमान सर्वत्र सारखे असल्याने घनता ही सारखी असते. मात्र पृष्ठीय सागर जलाचे तापमान विषुववृत्तापासून ध्रुवांकडे कमी कमी होत जाते व पर्यायाने घनता वाढत जाते. घनतेतील या भिन्नतेमुळे सागरी प्रवाहांची निर्मिती होते. आ. सागर जलाची क्षारता. उत्तर: तापमान जास्त असल्यास बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो, त्यामुळे क्षारता वाढते. म्हणूनच उष्ण कटिबंधात सागराची क्षारता जास्त असते. याउलट समशीतोष्ण कटिबंधात तसेच ध्रुवीय प्रदेशात तापमान कमी असते, त्यामुळे बाष्पीभवनही कमी होते, म्हणून क्षारता कमी असते. थोडक्यात विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे सागर जलाचे पृष्ठीय तापमान कमी कमी होत जाते, म्हणून क्षारताही कमी होत जाते.